महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दोन परस्पर विरोधी आणि अत्यंत विषम पॅटर्न पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी दुहेरी अलर्ट जारी केलाय. एका भागात तीव्र उष्णतेची लाट आणि दुसऱ्या बाजूला मुसळधार अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. भौगोलिक बदलामुळे राज्याचा एक सौनाने उरपळतोय, तर दक्षिण किनारपट्टीच्या भागात वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय. अमरावतीमध्ये देशातील सर्वोच्च 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अकोला, वर्धा आणि नागपूरमध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरली. या कडक उन्हामुळे धुळ्यातील पांझरा नदी पूर्णपणे कोरडी पडली असून जळगावच्या गिरणा धरणात केवळ 32% जलसाठा शिल्लक राहिला. वाढत्या बाष्पीभवनामुळे आगामी काळात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तीव्र पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रावरून जे काही बाष्पयुक्त वारे येत आहेत त्या वाऱ्यांमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या हवामानात मोठा बदल झाला. हवामान खात्याने धाराशिव, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 6 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. पुढील 24 ते 48 तास या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवलाय. या लहरी हवामानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि शहरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा विजेच्या खांबावर उभे राहणे शक्यतो टाळावे आणि शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा अशा स्पष्ट सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या.